हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। आज खरं तर गरज नसताना प्रेस कॉन्फरन्सला आपल्याला समोर जावं लागलं, किंबहुना रामराजेंच्या शिव्याच खातोय। कायम ते म्हणतात ह्याचं टिकणार नाही, हा चालणार नाही। मी कधी त्याचं गांभीर्य घेत नाही। हा कधी खासदार होणार नाही, MIDC करू शकणार नाही, कारखाना उभा राहिला तर 8वं आश्चर्य, नगराध्यक्ष होऊ शकत नाही, मी असंच तर होऊन देणार नाही, आमदार होऊन देणार नाही, पंचायत समिती जाऊन देणार नाही। ती जी गोष्ट करून देणार नाही म्हणजे ती ऑटोमॅटिक होती। त्यामुळे मला किती शिव्या दिल्या तरी मी त्याच्याकडे फार गांभीर्याने लक्ष देत नाही। तालुक्यामध्ये आज त्यांचा फिरून तिकडे खंडाळ्याचा बोरीचा बार संपला, सकाळी की संध्याकाळी यांचा बोरीचा बार चालू झाला। विषय काय आहे की मला शिव्या देण्यामध्ये त्यांना एवढं देण्यापेक्षा आता वयाप्रमाणे त्यांनी परमेश्वराची आराधना केली तर त्यांना परमेश्वर पावेल। आणि जी बुद्धी त्यांची भ्रष्ट व्हायला लागलेली आहे ती कदाचित टाळ्यावर होऊन नातवंड आणि बाकी सगळ्या लोकांमध्ये प्रवेश होणार आहेत। भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर पुढच्या 10-15 दिवसामध्ये प्रवेश होणार आहे। हे त्यांना कळायला लागल्यापासून मग माझ्याकडे लोक माघारी फिरणार आहेत, हे होणार आहेत, अशा अफवा उठवायच्या। माझ्यावर टीका करताना किंवा या तालुक्यातल्या नेते मंडळीवर टीका करताना त्यांनी काल सर्वात घाणेरडी, ज्याला माफ न करता यावं, कारण श्रीकृष्णाने महाभारतात सगळ्याला माफ केलं, फक्त एकाला माफ केलं नाही। कुणाला माफ केलं नाही तुम्ही माहिती आहे तुम्हाला? अश्वत्थामा। का माफ केलं नाही? कारण त्याने अक्षम्य अशी चूक केली। काल साखरवाडीमध्ये बोलताना साखरवाडीच्या कन्येवर, ती माझी मुलगी असल्यासारखीच आहे, मला तारा इंदिरा आणि मला शिवांजली किंवा माझ्या इथं असणाऱ्या सगळ्या नगरसेविका 10-20 वर्षाच्या मुली माझ्या मुली असल्यासारखीच आहेत, त्याच वयाच्या माझ्या मुली आहेत आता। आणि अशा मुलींच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये आणि वडिलांच्या कुटुंब, आज ते कुटुंब सगळं डिप्रेशनमध्ये आहे। भोसलेंचं कुटुंब डिप्रेशनमध्ये आज। म्हणून मला ही पत्रकार परिषद घ्यावी लागली की अतिशय घाणेरडी टीका तालुक्याच्या कन्येवर त्यांनी केली। साखरवाडीकरांना तर मी काय म्हणायची गरजच नाही, त्यांनी त्याचं उत्तर द्यायला पाहिजे। रामराजे त्यांना शंड म्हटली, आता शंड म्हटल्या, शंडचा असं संस्कृत मराठीत अर्थ सांगायची गरज कुणाला नाही, एवढे सगळे शान आहेत। जी लोक त्यांना सोडून गेली त्यांना कुत्री म्हणाली। आता हा त्यांचं हे म्हणतात आम्ही सुसंस्कृत आहे, या वय त्या वय, कुठला सुसंस्कृतपणा 17-18 वर्षाच्या काळामध्ये तुम्हाला माझ्यावर टीका करताना त्यांना दिसला? 20-21 वर्षाच्या मुलीवर टीका करताना त्यांनी कुठली पातळी गाठली? आणि समोर बसणारे लोक शंड म्हणतात आणि तरी ते टाळ्या वाजवतात। खरं तर मला जे समोर बसणाऱ्या लोकांवर कीव येते की तुम्हाला लोक शंड म्हणतात, शंड म्हटल्यानंतर तुम्ही टाळ्या वाजवता। तुमची पिढी, तुमची पोरं माफ करणार नाहीत तुम्हाला। त्या मंडपात बसून तुम्हाला जर एखादा हिजडा म्हणत असेल आणि तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांना हिजडा म्हणत असतील आणि तुम्ही जर टाळ्या वाजवत असाल तर तुम्हाला तुमचीच पिढी माफ करणार नाही। आमचे कार्यकर्ते सगळे हसतायत की लोक जर समोर नेता यांना हिजडा म्हणतो, लोक हिजडे म्हणतात आणि कार्यकर्ते समोर बसतात, त्यांना स्वतःचा स्वाभिमान नाही, त्या गावच्या मुलीबद्दल ते वाईट बोलतात, त्याचा स्वाभिमान नाही। आणि अशा गोष्टीसाठी आज ही पत्रकार परिषद घ्यावी लागली। मला रामराजेंना त्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे। ते नेहमी म्हणतात की मला पोलीस संरक्षण काढून घ्या, इकडं करून घ्या। तुम्हाला मला गोळ्या घालायच्या आहेत का? घाला ना, तुम्ही सांगा ना मला कुठं यायचं। मी तुम्हाला 10 वेळा सांगितलंय की मी अमक्या ठिकाणी येतो, तमक्या ठिकाणी येतो। आज सुद्धा संध्याकाळी मी 9-9:30 वाजता गजानन चौकात येतो, एकटाच येतो, पोलीस नाही, बंदोबस्त नाही, काय नाही, एकटाच येतो। तुम्हाला 9:30 वाजता मला तुम्ही येतो, तुम्ही इथंच आहेत पलटण तालुक्यात, मला गोळ्या घालायचं घाला। तुम्ही ती सुद्धा तुमचं करून झालेलं आहे। 2 वेळा माझी सुपारी देऊन झाली।
अनुप शाह निकम वकील साक्षीदार आहेत, पोलीस अधिकारी साक्षीदार आहेत. ह्यांनी माफी मागितली. ह्या रामराजेंनी माझ्या वडिलांची पुण्याच्या सर्किट हाऊसला माफी मागितली. माझी सुपारी पण देऊन झालेली आहे. अजून तुम्हाला जर माझं संरक्षण सोडून या म्हणतात ना, तुम्हाला काय करायचं ते करा, मी येतो. आज संध्याकाळी 9:30 वाजता मी गजानन चौकात येतो. पण तुम्हाला मला काय करायचं नाही, तुम्ही नाही आला तर शंड कोण आहे हे तालुक्याला कळून जाईल. मी एकटाच येणार आहे तुम्हाला. आणि मी तुम्हालाही सांगतो, तुम्हाला माझ्या गोळ्या घालायच्या काय करायचंय मी प्रतिकार सुद्धा करणार नाही. तुमची इच्छा आहे ना पूर्ण होऊन जाऊन दे, चला. पण माझी विनंती आहे की तालुक्यातल्या मुलीबाळींच्या बाबतीत बोलताना तुम्ही आम्हाला शिव्याशाप देताच हो. कायमस्वरूपी शिव्याशाप देण्यापलीकडं काही करत नाही. तुम्हाला चांगलं काम काय दिसत नाही. जे रेल्वेवर कायम टीका करतात, ती रेल्वे आता बारामती चालू होतील, दिल्लीला जाता येईल आपल्याला, फलटणची रेल्वे चालू झाली, हे तुम्हाला चांगलं दिसत नाही. फक्त कायम म्हणणं 2 माणसं जातात, लोकांच्या मनामध्ये निगेटिव्हिटी पसरायचं. आज यांचा बोरीचा बार कशासाठी चाललाय, श्रीराम कारखाना हे चालवू शकत नाही. कार्यकर्त्यांना शेंड म्हणण्यापेक्षा स्वतः ओळखलं पाहिजे. 7-7 कोटी रुपये आम्हाला तिघांना मागितले, अहो तुम्हीच घाला ना, तुम्हीच 30 वर्षे कारखाना वापरताय. 7-7 कोटी तुम्ही टाका, कारखाना चालवा ना. कारखाना कुणा ताब्यात आहे, कर्जमुक्त कारखाना चालवा ना तुम्ही. 7-7 कोटी तुम्हाला काय धाड भरली. मग श्रीमंत लावायच्या ऐवजी भिकारी लावा. तिथं मागं लावतात ना श्रीमंत रामराजेन. हे नसेल तर बाबा आमच्याकडे पैसे नाहीत, भिकारी लावा. बघेल तालुक्यातली जनता आज उदार आहे. तालुक्यातल्या लोकांना माहिती तुमच्यावर विश्वास राहिला नाही. तालुक्यातल्या लोकांना सांगतात की तुम्हाला मतदान करता येणार नाही, पैसे भरले नाही, भरले तरी मतदान करताच येतं. शेअर भरला नाही म्हणून मतदान करता येत नाही असं आहे का. मतदान करता येत. लोकांना प्रेमाने मागा. तुम्ही शेंड हिजडे म्हणून जर लोकांकडनं पैसे गोळा करणार असेल तर तालुक्यातले लोक पैसे देणार नाही. रुपया गोळा होऊ शकत नाही अशा पद्धतीने दम देऊन तुम्ही लोकांच्या नावा बँकात पतसंस्था टाकून तुम्ही पैसे गोळा करणार का. तालुक्यातली लोक दिलदार आहेत. तुम्ही 15 कोटी नाही 150 कोटी गोळा करतील, पण ती कशासाठी गोळा करायची आहेत. तुमच्याकडे नसते तर गोळा केले असते ना. इलेक्शनला बेमाप पैसा तुम्ही वाटता, तो पैसा येतो कुठनं. नगरपालिकेला सोन्याच्या अंगठ्या वाटल्या, आल्या का नाही पैसा. मग हिथं द्या ना तुम्ही. कारखान्यात पैसे अनामत म्हणून द्या, कारखाना चालवा ना, माघारी न्या. आम्ही काय करायचं पैसे घालायचे कारण आम्ही ठरवू ना. तुम्ही काय सांगायचे कारण कुठली संस्था तुमची नीट चालली. मालोजी बँकेवर RBIने निर्बंध लागले, त्यात घोटाळा झाला म्हणून बँक हे रामराजे सहकार महर्षी म्हणून फिरतात ना, तर हा सहकाराचा चोर आहे रामराजे. आज मोठ्या प्रमाणावर मालोजी बँकेवर निर्बंध लागले. मालोजी बँक पतसंस्थेला विकायची वेळ का आली. दूध संघाचा निलाव का झाला. खरेदी विक्री संघ का गायब झाला. फलटणच्या सगळ्या सहकारी संस्था यांनी वाटोळ करून टाकलं. श्रीराम यांना दुसऱ्याला चालवाय दिला नाही तर श्रीरामची 45 एकर जमीन विकली. श्रीराम सुद्धा यांनी विकला असता. मला सांगा यांचं काम काय. रामराजांचं काही करायचं नाही. कर्तृत्व नाही ह्यांच्याकडे नाही, ह्यांच्या कुणाकडे आहे. काय कर्तृत्व आहे. मी स्वतःच्या हिमतीवर आम्ही साखर कारखाना काढला, चांगला चालवतोय, गाळप करतोय. गेले 15 वर्ष झाले. म्हणतात की बिलं मागायला गेल्यावर यांना कुठल्या शेतकऱ्याला बिलं मागायला 15 वर्ष आज जवळपास 60-70 लाख गाळप झालेलं आहे कारखान्याचं, किंवा 1 कोटीच्या आसपास झाला असं. मला तर आकडेवारी नाही येत. 1 रुपया कोणाचा राहिला. कारखाना हा आता मोठ्या प्रमाणावर कारखान्याचं एक्सपान्शन चालू आहे. आणि हे भाडोत्री म्हणून काम करतात ना. ह्यांचं काम काय आहे. श्रीराम कारखान्यामधनं मग टनाला कमिशन मिळायचं, ते सोडून गेला तर ह्यांना काय चालवायचं नाही, चालवू शकत नाही. तेवढी मर्दुमकी यांच्याकडं नाही. अरे माझ्या मिशननं बोलतात माझ्या मर्दुमकी आहे, मी माझ्या बापाच्या नावाने कारखाना काढला. तुम्ही तुमच्या आज्या बापांच्या नावाच्या संस्था इकल्या, मोडल्या, भंगारात दिल्या. तुम्ही कसं दुसऱ्याच्या बाबतीत बोलू शकता. चालवा ना कारखाना. तुमच्याकडं मर्दुमकी जर असेल ना तर कारखाना चालवा. मी चालवलं ना. मी कुणाकडे रुपया गोळा केलाय का तालुक्यातनं. कुणाला अडचणीत रामराजाला पैसे मागायला आले का. काल म्हटले 35,000 रुपये दिला, तर तालुक्याला माहिती 35,000 रुपये घ्यायला आम्ही यांच्याकडे. काय खोटं बोलायचं, रिटून बोलायचं. आम्ही डेअरी विकली. 8 वर्षापूर्वी डेअरी विकली. 2018ला डेअरीचा सौदा झाला, विकली. तिने 7 वर्ष डेअरी चालवली पुढं. त्याच्या त्या अडचणीने गेला. पण त्याची टीका मला कळा. त्या धारूला घालून तुम्हाला डेअरी घेणे म्हणजे तुम्हाला घ्यायची तुम्ही घ्या. मला त्यात इंटरेस्ट असता तर मी घेतली असते ना डेअरी. मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही.
तुम्हाला दारू तुमच्या मागं फायनान्सर फार मोठा उभा आहे, कमिशन तुम्हाला महिन्याला चोख आणून देतो, तुम्ही चालवा. दारूच्या बऱ्याच तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत, योग्य वेळी त्याचं आपण बघूया. त्याचं मला या ठिकाणी सांगायचं आहे की ते 8 वर्षापूर्वी डेअरी विकलेली, उद्या एखाद्याला गाडी विकली, त्यांनी जाऊन पुढे 2 वर्षांनी अपघात केला तर जुन्या मालकाला पण दोषी धरतं का? ज्याचा त्याचा प्रश्न आहे. डेअरी आम्ही स्वतःची हिमतीव काढली, चालवली, चांगली चालवली, नफ्यात विकली. 7 वर्ष त्यानंतर डेअरी चालली. आता म्हणजे त्यात बॉयलरच नव्हता, हीच नव्हता, 7 वर्ष डेअरी चालवली तिने ना. तुम्हाला बंद पाडायचं तुम्हाला जमतं चांगलं. श्रीराम सहकारी कारखाना हा त्या राम मंदिरात बंद मिटिंग बंद कोणी पाडला? कामगारांना मोर्चा कोणी करायला लावला? तासगावकराचा कारखाना कोणी बंद पाडला? आम्ही बंद पाडला का? तासगावकराला भिकेला कोणी लावलं? रामराजांनी लावलं. अहो त्याची जगा जे पाप हितच फेडावे लागणार आहेत तुम्हाला. जी पाप तुम्ही केली. आज साखरवाडी कारखाना 12,000 सभासद होते साखरवाडीला. 12,000 सभासदाचा रुपया दिला का दारूकडनं घेऊन? ह्यांनी सांगितलं मी जबाबदारी घेतो, त्यातले निम्मे मला द्या. सभासदांचे पैसे कुणी हाणले? ते ह्यांनी हाणले, रामराजांनी हाणले. 12,000 सभासदांचे पैसे द्यायला पाहिजे ना माघारी. दिले का पैसे माघारी? संस्था बुडवल्या. तासगावकरांचं उदाहरण घ्या. श्रीराम बंद कुणी पाडला? अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे, आम्ही बंद पाडतो म्हणा. तुम्ही भर दिवसा मंदिरात मिटिंग घेऊन बंद पाडला कारखाना. आज तुमच्याच्याने चालना, तुमच्यावर लोक विश्वास ठेवायला तयार नाही. तुम्हाला लय भारी डोकं आहे म्हणताय. तर डोकं कुठली संस्था तुम्ही निर्माण केली? कुठली संस्था तुम्ही काढली? आणि तुमच्या डोक्याचं भजन किती दिवस वापरता? असतं तुमचं डोकं चांगलं तर विधानसभा जिंकली असती दीपक चव्हाणांनी, पंचायत समितीला तुमचा सभापती झाला असता. तुमचं डोकं लय चांगलं असतं तर तुमचा पोरगा नगराध्यक्ष झाला असता. तर सोसायटीला धुळदेवचा पाडलाय पोरगा. तुमचं डोकं चांगलं आहे किती दिवस? आम्ही पण ऐकून घेतो ना तुमच्या डोक्याची किंमत. नीरा देवगरच्या बाबतीत बोलताय, तुमची लाचारी आम्ही बघितली डोळ्यांनी. ते अजितदादांनी सांगितलं ना ही चाट, तर एक पाय दिला तर दुसरा पाय रामराजे दिव्यासाठी चाटायचं. नीरा देवगरचं पाणी वाघोशीला येऊन बंद पडलं होतं. 30 वर्ष त्यांना पाणी आणता आलं नाही. 3 वर्षात रणजितसिंह निंबाळकरने, शरद पवार असतील, अजितदादा असतील किंवा अन्य सगळ्या महाराष्ट्राशी संघर्ष करून नीरा देवगर फलटणमध्ये घेऊन आले. 75 गावांना फलटणच्या सगळ्या डायरेक्ट इनडायरेक्ट पाणी मिळणार आहे. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट म्हणून 75 गावांना पाणी मिळणार आहे. घेऊन आलो, हिमतीत संघर्ष केला. प्रसंगी आज याच्याशी संघर्ष करायचा, शरद पवारांशी एवढ्या मोठ्याशी नेत्याशी संघर्ष करायचा, सगळं गमावं लागतं. मला पाडण्यासाठी शरद पवारांनी जीवाचं रान केलं. मोजली ना तालुक्याची. अहो हिंमत तुमच्यात होती. नीरा देवगरचं जर तुम्ही त्या खात्याचे मंत्री होतात तर वाघोशी उलटून फलटणमध्ये 1 किलोमीटर आणण्याची तुमची ताकद झाली नाही. 25 वर्ष पाणी तिथं बंद पडलेलं तुम्ही आणू शकला नाही. तुम्ही सांगताय मी हे केलं ते केलं. अहो चुका दुरुस्त करायला शिकल्या पण पाहिजेत. साधी त्या दिव्यावरनं नगरपालिकेच्या दिव्यावरनं टीका झाली. आम्ही आणि सगळ्या आमच्या इथं बसणाऱ्या सगळ्या कोर कमिटी, नगरपालिकेच्या नगराध्यक्षांनी निर्णय घेतला की ते खांबाला दोरी बांधून दिवा पडला का मला माहिती नाही, पण आम्ही सर्वांनी निवड कुठलं वादळ वारा आलं तर सगळे दिवे काढायला लावले. मी म्हणतो 100-500 दिवे असतील ते काढायला लावले आणि परत बसवायचा निर्णय, परत ताकदीने बसवायचा निर्णय. त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या आमच्या काही चुका असतील, आम्ही बाबा ते पालखीला घाई केली असेल, पण त्याच्या चुका असतील तर मान्य करून आपण दुरुस्त करायला गेलो पाहिजे ना पुढं. आम्ही ते काढायला लावलं ना. आम्ही काय ठेवलं का? एक दिवा ठेवला नाही. सगळे दिवे काढून परत नव्याने ताकदीने दिवे लावायचा निर्णय घेतात. चुका मान्य पण करायला लागतं. मला काय सांगायचंय, श्रीराम कारखान्याच्या तुम्ही जे सारखं दारू जे रुपारेल मॅडम पैसे आहेत त्यांच्या पैशावरती 15,000चं करतील नाही तर 50,000चं करतील. तुम्ही कशाला मिशा पळता? त्यांचं कर्तृत्व आहे, त्या रुपारेल मॅडमचं कर्तृत्व असेल, त्यांच्या जीवावर किंवा त्या दारूचं कर्तृत्व असेल, तुम्ही कशाला मिशा पिळता? तुम्ही श्रीरामच्या सभा सारखं म्हणता की असं केलं तसं केलं, बिलं मागा गेल्यावर. तुम्ही श्रीरामच्या सभेला गेल्यावर सभासदांना बोलून दिलं नाही. 500 गुंड तिथं ठेवायचा तुम्ही. भोसले साहेबासारख्याचा पाय काढतो, ह्याचा पाय काढतो, सभेला दांडकीन कोयतं घेऊन तुम्ही बसवायचा लोक. आणि तुम्ही सांगता आमच्या कारखान्याच्या बाबतीत एकाचं कधी बिल राहत नाही. लोकांनाही माहिती नाही. तुमच्या विश्वास तुम्हाला तालुका थपाड्या रामराजे म्हणून आता प्रसिद्ध झाला आहे. आणि कमिशन टक्केवारीतला रामराजे, म्हणजे टक्केवारी दिली नाही तर बॉम्बा मारणारा रामराजे म्हणून सगळ्या तालुक्याला प्रसिद्ध झालेला आहे. तुमची लायकी तालुक्याला कळलेली आहे. त्यामुळे मला वेगळं काय तुम्हाला सांगणार आहे. पण काल तुम्ही
खऱ्या अर्थाने एक हद्द तयार केली. आम्हालाही त्याच्यामध्ये किती बोलावं तुमच्यावर किती नाही याच्यापर्यंत एक हद्द असते. मुलीबाळींच्याबद्दल तुम्ही संशय निर्माण करता, त्यांच्या कुटुंबाच्या बाबतीत संशय निर्माण करा राजकारणासाठी. त्याला त्यांची चूक नाही, ह्यांच्याकडे काहीच पवित्र नाही हो. ह्यांचं मन पवित्र नाही, त्यांचं चित्त पवित्र नाही, कशात तुम्ही नाही, आणि कुठलंच ट्रान्सपरंट नाही, कुठलंच खरं नाही ना. माणूस खानदानी असतो ना, ह्यांच्याकडे काहीच नाही. जर खानदानी माणूस असता हा रामराजे तर त्या मुलीबाळीवर बोललाच नसता. खानदानी माणसाचं लक्षण तुमचं कालचं नव्हतं. एक तालुक्यामधला कुठलाही भिकार माणूस असं बोलू शकत नाही, अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्ही केलं. त्याचा म्हणावा तेवढा निषेध थोडा आहे. आणि मी आज जे म्हणतो ना की तुम्ही साखरवाडीवाल्याला म्हणतो तुम्ही खानदानी नाही आहे, तुम्ही शंड आहे, असे तसं शंड तुम्ही आहे. राजकारणासाठी पुरीचा आणि त्या कुटुंबाच्या नावावरची बदनामी करण्याचा प्रयत्न करताय. कमिशनसाठी तुम्ही प्रयत्न करताय. खानदानी नाही हे आम्हाला माहिती, तालुक्याला माहिती, पण ते दाखवून दिलं तुम्ही. मला ह्याच्यापेक्षा जास्त काय बोलायचं नाही. आणि मी 9:30 वाजता येणार आहे. 9:30 होतील, 9:45 होतील, पण मी येणार आहे. तुम्हाला वाटतंय ना की तुमच्यातले दादागिरी, तुमच्यातले हिंमत आहे, आणि मी एकटाच येणार आहे. गाडी पण चालवायला ड्रायव्हर घेऊन येणार नाही. मी इथं शब्द देतोय की आणि सारखं बोलायचं नाही. आज जर नाही आले तर तुम्हाला पत्रकारांनी टाकून द्या तिथे शंड रामराजे. रणजित निंबाळकर नाही आला तर ठीक आहे, रामराजे तिथं नाही आला किंवा तिची गुंड नाही आले तिथं, आणि मी एकटाच येणार आहे ना. मी काय सांगितले प्रतिकार सुद्धा करणार नाही. त्यांना गोळ्या घालायच्या ते घालून दे मला. तुम्ही सारखं पोलीस संरक्षण ठेवून बाजूला या, पोलीस संरक्षण ठेवून बाजूला या, त्या ठिकाणी ते बघा. बाकी दुसऱ्याच्या कुटुंबात लक्ष घालण्याच्या ऐवजी पोरीबाळीवर बोलला. अनिकेतचं लग्न करा म्हणून, ती का होत नाही ती बघा.